श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तिसरा अध्याय समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला एक अतिशय मोठा धडा देतो. श्रद्धा कधीच ढळून देऊ नका. माणसाच्या आयुष्यात संकटे येतात, अडचणी येतात, मन खचतं आणि अशा वेळी अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो, स्वामी माझ्याच बाबतीत असं का? पण तिसरा अध्याय आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. संकट म्हणजे शिक्षा नाहीये, तर ती आपली परीक्षा आहे. स्वामी आपल्या भक्तांची श्रद्धा तपासत असतात. जो भक्त अडचणीत स्वामींचं नाव सोडत नाही, जो परिस्थितीवर नाही तर स्वामींचा विश्वास ठेवतो, त्याच्यावर स्वामींची कृपा नक्की होत असते. या अध्यायात आपल्याला अजून एक गोष्ट समजते. अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. आपल्याकडे ज्ञान असो, पैसा असो किंवा पद असो, पण जर मनात अहंकार असेल ना, तर आपण स्वामींपासून दूर जातो. स्वामींना हवं असतं ते फक्त एकच, निर्मळ आणि नम्र मन. तिसरा अध्याय सांगतो, पूर्ण समर्पण केल्याशिवाय स्वामी कृपा मिळत नाही. अर्धवट विश्वास नाही, तर मन, वचन आणि कर्माने शरण जाणं आवश्यक आहे. जेव्हा आपण पूर्ण विश्वासानं म्हणतो ना, स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवले, तेव्हाच चमत्कार घडायला सुरुवात होतात. कधी कधी स्वामी लगेच मदत करत नाहीत, कारण ते आपल्याला मजबूत बनवत असतात, आपली श्रद्धा अधिक घट्ट करत असतात. म्हणूनच या अध्यायाची मुख्य शिकवण अशी आहे, श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा, पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी शरण जा. आयुष्यात कितीही मोठा अंधार असू द्या, पण ज्यांच्या ओठावर श्री स्वामी समर्थ असं नाव आहे, त्यांच्या आयुष्यात प्रकाश हा नक्कीच येतो. चला तर मग आपणही मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. चला मग तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. या जगातील ते लोक सुद्धा धन्य आहेत, ज्यांनी स्वामींच्या चरणी भक्ती केली. अध्यायाच्या सुरुवातीला स्वामींचे स्वचरित्र आणि बाबा दिगंबर यांचे वृत्त सांगितलेले आहे. स्वामी काही वर्ष मंगळवेढ्याला राहिले. तेथे त्यांनी लोकांना बरेच चमत्कार करून दाखवले. नंतर ते मोहोळला सुद्धा राहिले. तेथे त्यांचे आप्पासाहेब टोळ हे परमभक्त झाले होते. आप्पासाहेब टोळ हे खूप सात्विक होते. स्वामी चरित्रामध्ये त्यांचं वर्णन थोडक्यात केलं आहे. त्यांचं जर वर्णन जास्त केलं असतं तर हा ग्रंथ 7 समुद्रासारखा भरपूर मोठा पसरला असता. एकदा स्वामी महाराजांना घेऊन टोळ अक्कलकोटला निघाले. रस्त्याच्या मध्येच त्यांच्या लक्षात आलं की त्यांची महत्त्वाची गोष्ट घरी विसरली आहे. त्यामुळे आप्पासाहेबांनी काय केलं, अर्ध्या रस्त्यामधूनच घरी परत गेले आणि त्यांनी मात्र आपल्या सेवकांना आज्ञा केली की जोपर्यंत आम्ही येत नाही ना, तोपर्यंत महाराजांना सोडू नका, तेथेच मुक्काम करा. टोळ परत गेल्यानंतर महाराज पुढे जाऊ लागले. त्यावेळेला सेवकांनी खूप विनंती केली, पण महाराजांनी कोणाचं ऐकलं नाही. तेथून निघाले ते थेट अक्कलकोटीच्या वेशीवर येऊन बसले. त्यावेळेला तेथे एक मुसलमान गृहस्थ आला होता आणि तो स्वामींची चेष्टा करायला लागला. त्यावेळेला महाराजांनी काही चमत्कार करून दाखवले. ते पाहून आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आलं, हा कोणीतरी साधू पुरुष आहे. तेथून महाराज थेट उठले आणि डायरेक्ट चोळप्पांच्या घरी आले. चोळप्पाची पूर्व पुण्याई म्हणून महाराज त्याच्या घरी राहत होते. महाराज ईश्वराची मूर्ती आहेत म्हणून चोळप्पा त्यांचा खूप आदर करत होता. महाराज घरी आल्यापासून चोळप्पाचे नशीबच उघडले होते. महाराज आल्यापासून जणू काही लक्ष्मीच आपल्या घरी आली आहे, अशी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. चोळप्पाची पूर्व पुण्याई म्हणून महाराजांची आणि त्याची भेट झाली होती. सामान्य माणसाने देवाची कितीही उपासना केली, पूजा केली, तरी देवाची कृपा होत नाही. पण चोळप्पाला सहज शक्य झालं होतं. कितीतरी लोक देवाची साधना करतात, योगाभ्यास करतात, कित्येक जण उपवास धरतात, मौन साधना करतात, कोणी संसार सोडून संन्यासी होतं, तर कोणी पर्वतावर जाऊन तपश्चर्या करतं, कोणी कीर्तन करतं, तर कोणी भजन करतं, कोणी होम हवन, यज्ञ, पूजा, ब्राह्मण भोजन, मंदिरं बांधतात. पण सर्वांनाच देव भेटतो असं नाही. मनामध्ये भाव नसेल तर कसं काही देव भेटेल? पण चोळप्पाने यातलं काहीच केलं नव्हतं, तरी सुद्धा स्वामी महाराजांची त्याची भेट झाली होती. चोळप्पाची भक्ती पाहून स्वामी महाराज त्याच्या घरी राहत होते, जेवण सुद्धा करत होते. तेव्हापासून तर चोळप्पा महाराजांची सेवा जास्तच करू लागला. त्यावेळेला अक्कलकोटचे राजे मालोजी राजे होते. ते परमज्ञानी होते आणि ते कारभारात आपल्या दक्ष होते.
त्यावेळेला अक्कलकोट जास्त प्रसिद्ध नव्हतं, पण स्वामी महाराजांचं आगमन झाल्यामुळे अक्कलकोटचं नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध झालं होतं. चोळप्पांच्या घरी कोणी एक साधू पुरुष आला आहे आणि तो लोकांना वेगवेगळे चमत्कार करून दाखवतो, अशी बातमी गावात पसरली होती. आपली प्रसिद्धी व्हावी असं महाराजांना कधीच वाटत नव्हतं, त्यामुळे ते गावात कुठे सुद्धा फिरायला जात नव्हते. मालोजी राजांना ही बातमी समजली. गावामध्ये चोळप्पांच्या घरी कोणीतरी साधू पुरुष आले आहेत आणि त्यांच्या दर्शनाला गावातील लोक जातात आणि त्यांना ते साधू पुरुष वेगवेगळे चमत्कार करून दाखवतात. मालोजी राजांना खूप आश्चर्य वाटले. एवढे दिवस झाले महाराजांना येऊन आणि मला कसं काही समजलं नाही. आता आपल्याला त्यांच्या दर्शनाला गेलंच पाहिजे. तेवढ्यात मालोजी राजांच्या लक्षात आलं, योगी महाराज तर अंतर्ज्ञानी आहेत ना, तर आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा झाली आहे हे त्यांना समजलंच असेल. तर आता त्यांनी स्वतः येऊन आम्हाला दर्शन द्यावे, हे मालोजी राजांच्या तोंडातून निघतात. स्वामी महाराज त्यांच्या डायरेक्ट पुढ्यात उभे. सगळी राजसभा आणि राजेसाहेब चकित झाले. मालोजी राजे तर सिंहासनावरून खाली उतरून त्यांनी स्वामी महाराजांच्या पायाला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आलं. त्यांनी महाराजांचे चरण आपल्या डोळ्यातील पाण्याने धुतले आणि महाराजांच्या हाताला धरून त्यांनी सिंहासनावर बसवले. स्वामी महाराज हे ईश्वराचे अवतार आहेत याची खूण सगळ्यांना पटली. लोकांच्या मनातील सगळी भीती दूर झाली. सगळ्यांची महाराजांच्या चरणी भक्ती जडली. सर्व सभेत आनंद झाला. सगळ्यांनी महाराजांच्या चरणाचे दर्शन घेतले. मालोजी राजांनी तर त्यांची षोडशोपचारे पूजा केली. स्वामी महाराज निर्गुण आणि निराकार असताना भक्तांसाठी ते सगुण रूपाने साकार झाले होते आणि भक्तांच्या मनोकामना ते आपल्या पूर्ण करत होते. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3रा अध्याय संपलेला आहे. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका.